पुणे विमानतळावर प्रवाशाकडून रिव्हॉल्व्हर आणि काडतुसे जप्त। पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षा तपासणी दरम्यान एका 63 वर्षीय प्रवाशाच्या सामानातून एक रिव्हॉल्व्हर आणि 5 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली। त्यानंतर त्याला अटक करण्यात आली आणि गुन्हा दाखल करण्यात आला। घटना 19 सप्टेंबर रोजी घडली। चंद्रकांत प्रभाकर बागल हे पुणे ते उत्तर प्रदेश वाराणसी येथे विमानात चढणार होते, तेव्हा सुरक्षा तपासणी दरम्यान रिव्हॉल्व्हर आणि काडतुसे जप्त करण्यात आली। सुरक्षा नियमानुसार अशा शस्त्रास्त्रे आणि काडतुसे सोबत प्रवास करताना तक्रार करणं बंधनकारक आहे। पोलिसांच्या माहितीनुसार प्रवाशाकडे महाराष्ट्रात शस्त्र बाळगण्याचा परवाना होता, परंतु ते राज्याबाहेर घेऊन जात होता। बागल विरुद्ध विमानतळ पोलीस ठाण्यात शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि तपास सुरू आहे। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा।